उन्हाळा स्पेशल मस्त झणझणीत चटपटीत अशी कैरीची चटणी रेसिपी दाखवणार आहे। इतकी अप्रतिम चवीची ही चटणी होते की याबरोबर तुम्ही 2 चपात्या जास्त खाल इतकी ही भारी चटणी तयार होते। तर त्यासाठी आपण इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे। या चटणीसाठी तोतापुरी कैरीच वापरायची। तोतापुरी कैरीची चटणी एक नंबर लागते आणि ही कैरी जास्त आंबट नसते, त्यामुळे भरपूर प्रमाणात आपण खाऊ शकतो। तर म्हणून मी इथे 100 ते 125 ग्रॅमची लहान आकाराची तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि आता त्याचं साल काढून घ्यायचं। कैरी आधीच धुवून घेतलेली होती, साल काढून घ्यायचं आणि मग त्याचे बारीक बारीक आकारात तुकडे करून घ्यायचे आहेत। तर मी लहान आकाराचीच कैरी घेतलेली आहे, 100 ते 125 ग्रॅम मी ही पूर्ण वापरणार आहे। एकदम छोटी आहे ही कैरी। आता याचे काप करून घ्यायचे आहेत। ही कोवळी आहे कैरी, याच्यामधली कोय बाजूला काढलेली आहे। याआधीही मी कैरीच्या चटणीचा व्हिडिओ शेअर केला होता, तो खूप व्हायरल झाला। तर ती सुद्धा कैरीची चटणी अप्रतिम बनते, ती पद्धतसुद्धा तुम्ही वापरू शकता। ती तिखट गोड आंबट अशी कैरीची चटणी मी दाखवली होती। ही आजची ही कैरीची चटणी झणझणीत कैरीची चटणी आहे। तर पूर्ण एका कैरीचं साल काढून मी असे बारीक बारीक काप करून घेत आहे कैरीचे, म्हणजे आपल्याला ही कैरीची चटणी वाटायला ठेचायला सोपं जाईल। जेवढे पाहिजे तेवढे बारीक आकारात कापून घ्यायचे, म्हणजे पटकन चटणी तयार होते। तर आता या चटणीसाठी 9 ते 10 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्यात। जर झणझणीत चटणी पाहिजे असेल तर अजून 1-2 मिरच्या वाढू शकता। 1 चमचा जिरं घेतलं आहे, तर तिखट मिरच्याच वापरायच्या या चटणीसाठी, म्हणजे अप्रतिम चवीची चटणी होते। तर आता मी लोखंडी तव्यावर अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। चांगले खरपूस भाजायचे लो फ्लेमवर। हे पहा, छान असं साल निघलं पाहिजे। तर हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। अर्धी वाटी घेतलं होतं मी शेंगदाणे। आता शेंगदाणे काढून घ्यायचे। आता याच तव्यावर आपल्याला मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत। इथे मी 9-10 मिरच्या वापरलेल्या आहेत, तिखटवाल्या मिरच्या। आता चांगले डाग पडत तोपर्यंत आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे। कोरडीच भाजून घेतोय आपण, तेल नाही वापरलेलं। हे पहा, याला हळूहळू डाग पडायला लागलेले आहे। तर असे चांगले डाग पडत तोपर्यंत आपण मिरची भाजून घेतलेली आहे। आता मिरची भाजून झाल्यावर 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। आता तवा गरम आहे, तर मी गॅस बंद केला आहे जिरं जळू नये म्हणून, कारण जिरं लगेच करपेल। तर गॅस बंद करून मी जिरं भाजलेलं आहे, तवा चांगलाच गरम असल्यामुळे। आता जिरं पण चांगलं भाजून झालेलं आहे। आता हे दोन्ही काढून घ्यायचं। आता हे थंड झाल्यावर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर मी चटणी खलबत्त्यात वाटणार आहे। तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटू शकता किंवा मिक्सरवर पण वाटू शकता, पण स्टेप बाय स्टेप वाटायचे आहे, म्हणजे एक नंबर चटणी होते। तर आता सुरुवातीला जिरं आणि मिरची आणि लसूण टाकायचं आहे। तर 3 पाकळ्या लसूण घेतलेला आहे मी। आता हे ठेचून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला। मध्ये आधे चमच्याने मिक्स करायचं व्यवस्थित, म्हणजे सर्व मिरची एकसारखी कुटली जाते। आता कैरीच्या चटणीची चव अजून वाढण्यासाठी यामध्ये पुदिन्याची पानं टाकायची आहे। पुदिन्याची पानं टाकायचं विसरायचं नाही, खूप छान चव येते कैरीच्या चटणीला। तर 20 ते 25 किंवा 30 पानं वापरलेली आहे मी इथे, अंदाजेच वापरलेली आहे। पण कैरीच्या चटणीमध्ये पुदिन्याची पानं टाकलं 1 नंबर चटणी होते। तर स्टेप बाय स्टेप मी आता हे सर्व टाकत आहे आणि कुटत आहे। आता शेंगदाणे टाकायचे भाजलेले। आता शेंगदाणे टाकल्यावर ते चिकटतात खाली, म्हणून मग चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं, म्हणजे शेंगदाणेसुद्धा एकसारख्या आकारात बारीक होतात। तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही ही चटणी वाटू शकता, किंवा मिक्सरवर पण वाटू शकतो। पण काय होतं, मिक्सरवर खूप बारीक वाटली जाते चटणी, नाहीतर मग मोठे मोठे तुकडे राहतात यामध्ये शेंगदाण्याचे किंवा कैरीचे। त्यामुळे शक्यतो जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यात करा, नाहीतर मग पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावर करा। तर छान असं कुटून घ्यायचं आहे। 2-3 वेळा मी मिक्स केलेलं आहे। आता याला ओलसरपणा सुटायला लागलेला आहे ना पुदिन्याच्या पानामुळे, त्यामुळे हे चिकटतात शेंगदाणे खाली। तर असं चमच्याने मिक्स करत करत मी कुटून घेत आहे। माझ्या खलबत्त्याचा आकार लहान आहे, त्यामुळे थोडा वेळ लागत आहे कुटायला। आता यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, छान ताजी कोथिंबीर टाकलेली आहे। आता जे आपण कैरीचे तुकडे केले ते टाकायचे। सर्व एकाच वेळेस कुटलं तर व्यवस्थित कुटलं जाणार नाही आणि खूप बारीक होईल, आपल्याला असं जाडसर वाटायचं आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि आता ही चटणी छान कुटून घ्यायची आहे, ठेचून घ्यायची। तर हे पहा, ही चटणी अशी जाडसरच ठेवायची, त्यामुळे खूप छान लागते अशी ओबडधोबड वाटल्यावर। तर
ही एवढी जाडसर मी कैरीची चटणी वाटून घेतलेली आहे. एक नंबर लागते अशी जाडसर वाटल्यामुळे, म्हणूनच मी खलबत्त्यामध्ये वाटलेली आहे. तर एक नंबर ही चटणी तयार होते. चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते. तुम्ही एकदा जर कराल ना तर नेहमी हीच पद्धत फॉलो कराल, इतकी ही भारी चटणी तयार होते. मला जर कैरीच्या चटणीच्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. ती तिखट गोड आंबट अशी चटणी आहे. तर तीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते. आणि तुम्ही ही सुद्धा चटणी बनवून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.